एका एक्सपोर्टरचा कॉल आला. तो म्हणाला मला 12 लाखाची ऑर्डर आली आणि पेमेंटही पूर्ण आलं, पण फक्त हातात 8च लाख रुपये आले. मी प्रश्न विचारला कॉस्टिंग शीट कुठे आहे, आणि तो म्हणतो ती काय असते. नमस्कार मित्रांनो, यू ग्रो वी ग्रो सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज समजून घेऊया कॉस्टिंग शीट. मी अनेक वर्षापासून फ्रेट फॉरवर्डिंग आणि एक्सपोर्ट कन्सल्टन्सी मध्ये काम करतोय. एक पॅटर्न सातत्याने दिसतो. जे एक्सपोर्टर्स पहिल्या 2 वर्षात टिकतात त्यांच्याकडे असते क्लिअर कॉस्टिंग, आणि जे बंद पडतात त्यांनी प्राइसिंग अंदाजे दिलेला असतो. एक्सपोर्ट प्राइसिंग म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट नाही, ह्यामध्ये असतं फ्रेट चार्जेस, पोर्ट आणि सीएचए चार्जेस, पॅकेजिंग चार्जेस, कंप्लायन्स कॉस्ट, बँक चार्जेस आणि सर्वात महत्त्वाचं आणि दुर्लक्षित एक्सचेंज रेट बफर. हे 6 घटक जर तुमच्या प्राइसिंग मध्ये नसतील तर तुम्ही जेवढा मोठा ऑर्डर घ्याल तेवढा मोठा लॉस होऊ शकतो. हे हार्श ट्रूथ आहे, पण हेच सत्य आहे. आणि एक अनकम्फर्टेबल ट्रूथ सांगतो, बँक तुम्हाला कधी सांगणार नाही, सीए कधी शिकवणार नाही आणि बायर तर अजिबात सांगणार नाही, कारण तुमची चूक झाली तर त्यांचा फायदा होतो. आणि म्हणून तुम्ही स्वतः शिकणं ऑप्शनल नाहीये. एक रूल आयुष्यभर लक्षात ठेवा, एक्सपोर्ट प्राइसिंग म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट प्लस हे 6 घटक प्लस मिनिमम 18% प्रॉफिट. यापेक्षा कमी कोट केला तर ऑर्डर तुमचा आणि प्रॉफिट बायरचा. हे इक्वेशन कधीच बदलणार नाही. पुढच्या रील मध्ये मी एक्झॅक्ट कॉस्टिंग शीट दाखवणार आहे, आणि जे थांबू शकत नाही त्यांनी डीएम करा कॉस्टिंग शीट, म्हणजे तुम्हाला ती कॉस्टिंग शीट पाठवण्यात येईल फ्री. आत्ता ही रील सेव्ह करा, फॉलो करा. You grow, we grow.